कारण तुम्ही पहा, सहकार्य करण्याची भूमिका प्रत्येकाची नसते. 100% समाजकारण, 100% समाजाला योगदान हे मांडवे साहेबांचे वैशिष्ट्य आहे. आणि तुम्ही पाहताय अगदी निखिल दादा असतील, निखिल दादांनी देखील खूप चांगली मेहनत घेतली. एकदा जोरदार आहे निखिल दादांसाठी देखील झाला पाहिजेत. प्रथम क्रमांकाच्या टीमने पटकावलंय आयन्स 11 संघ. खरं तर टॉप 4 मध्ये येण्यासाठी आज झगडला संघ. शेवटचा सुपर 2 मध्ये जाणारा संघ तोच ठरला आणि प्रथम क्रमांकाचा मानकर देखील आयन्स 11 टीम. चला आयन्स 11 साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला, रनरअप ठरलेला अभंग 11 टीम, या टीमसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्व संघ मालक जे आहेत, सर्व संघ मालकांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. सर्व जे संघ मालक आहेत, सर्व संघ मालकांना कळकळीची विनंती आहे. चला विनंती आहे प्लीज, सर्व जे टीमचे संघ मालक आहेत. गॅरी 11 टीम, गॅरी 11 टीम, चला दिलीप धोंडे, गॅरी 11, रोनित या पुढे या, पुढे या, इकडे या. मंगेशची चला विनंती, मंगेश नंबर आपण सहकार्य करा, आपल्या टीमला घेऊन पुढे या ना जरा. चला या सर्व खेळाडू या पुढे या. खरं तर मित्रांनो, नाईट स्पर्धा ठेवण्याला किती खर्च आहे, परंतु आर्थिक सहकार्य काय मांडवे साहेबांचं असं कधीच ते बघत नाही पैशाकडे. आपल्या पोरांना कायम सहकार्य त्यांचं असतं. चला या ठिकाणी आपण सर्व संघ मालकांना विनंती करूयात. आयन्स 11 टीमचे संघ मालक व्यासपीठावरती या. त्याचबरोबर अभंग 11 तेजसजी, राजनजी या, राजनजी पाटील यांना विनंती, राजनजी या, तेजसजी या, तुषारजी कुडले यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या. कंक साहेब, त्याचबरोबर जे या ठिकाणी पवार काकांना देखील विनंती, सर्वांना विनंती. चला या व्यासपीठावरती या. गॅरी 11 टीमचे संघ मालक एमजी नौगणे व्यासपीठावरती आहेत. चव्हाण साहेब देखील आहेत. एस एस ओरियस टीमचे देखील महेशदादा जाधव यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या. त्याचबरोबर सन्मान्य संघ मालक अंकुजी पवार साहेब, अंकुजींना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या. चला आपण प्रथम सन्मान करूयात या ठिकाणी ज्याने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे त्या संघाचे, संघ मालकांचे. इथे संघ मालक अभंग 11 टीमचे सन्मान्य तेजसजी बांदल आणि सन्मान्य राजनजी पाटील यांना विनंती आहे, दोन्ही संघ मालकांना विनंती आहे त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. कंक साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करूयात तेजसजी बांदल आणि या ठिकाणी राजनजी पाटील. ट्रॉफी द्या ना, ट्रॉफी द्या अक्षयजी. सन्मान चिन्ह द्या. कंक साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी तेजसजी बांदल आणि राजनजी पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हे द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या या संघ मालकांसाठी. अभंग 11 संघाचे संघ मालक त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. तदनंतर या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारा संघ तुम्ही पाहताय आदरणीय लहूजी पवार आणि तुषारजी कुडले यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. चला विनंती, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तिथे व्यासपीठावरती संघ मालकांचा सन्मान होतोय. लहूजी पवार आणि तुषारजी कुडले एस एस वॉरियर्स टीमचे संघ मालक. संतोषजी नवगणे यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण लहूजी पवार आणि तुषारजी कुडले यांच्या मालकीच्या संघासाठी. चला विनंती आहे, एस एस वॉरियर्स तुम्ही जरी हारला असं तरी संघ मालकांनी तुम्हाला खेळाची संधी दिली. जोरदार टाळ्या तुमच्या संघ मालकांसाठी झाल्या पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच. तदनंतर आपण या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाचे संघ मालकांचा सत्कार करूया. स्वप्नीलजी गोलब कुठे पाटणा स्पोर्टचे प्रोपरायटर स्वप्नीलजींना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती होत आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी सन्मान्य बाजीरावजी धोंडे साहेब करतील. धोंडे साहेबांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या स्वप्नीलजी गोलब यांच्यासाठी. तदनंतर इथे या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारा गॅरी 11 संघाचे संघ मालक सन्मान्य अमोलजी नवगणे, त्याचबरोबर संदीपजी चव्हाण आणि सचिनजी धोंडे या तिन्ही संघ मालकाचा आपण सन्मान करणार आहोत.
सन्मान्य बाळूजी मोडवे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण गॅरी 11 संघाच्या संघ मालकांचे सत्कार करूयात. चला गॅरी 11 मंगेशजी, आपले संघ जरी हरला सर तुम्ही चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक केलं. आमच्या संघ मालकाचा संघ सत्कार होतोय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गॅरी 11 पहा मंगेशजींचं कौतुक करावं लागेल. शिट्टीच्या कडकडात त्यांनी आपल्या संघ मालकांना वाव दिले. पाच मिनिटं. आता सर्वात महत्वाचा सन्मान आहे खरं तर, ज्यांच्यामुळे पाच मिनिट इकडे लक्ष द्या. सगळ्यांना एक विनंती आहे. खरं तर कुठलीही स्पर्धा म्हणली की आर्थिक सहकार्य लागत असतं आणि या स्पर्धेसाठी ज्याने आर्थिक सहकार्य केले, काल लाईट कमी होती तिथे निखिलदादा स्वतः उभा होता, त्याने ती लाईट लावून घेतली. या स्पर्धेसाठी ज्याने खूप मोठं सहकार्य केले निखिलजी मांडवे यांचा या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निखिलदादा या खरं तर पडद्यामागचे ते रिअल हिरो आहेत आणि कुठल्याही कार्यामध्ये ते पाठीमागेच असतात, त्यामुळे त्यांना विनंती या दादा यांचा पूर्ण आपल्या मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. चला विनंती या. मी अक्षयजी धुराने त्याचबरोबर स्वप्नीलजी घोलप यांना विनंती करतो. स्वप्नील दादा आपण पण या. अमितजी या. सर्वांना विनंती आहे. अमोलजी नवगणे आपण पण या. अजयदादा सुपेकर यांना देखील विनंती, आपण देखील यायचं आहे. सर्व ह्या मित्र परिवाराकडून या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान होत आहे, ज्याने खूप चांगलं मोलाचं सहकार्य आपल्या स्पर्धेला केलेलं आहे. निखिलजी रतन मांडवे साहेब जोरदार टाळ्या, बिग हँड. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर खरं तर ज्या आपल्या ह्या प्रभागाला कुटुंबासारखं ज्यांचं प्रेम असतं, थँक्यू. खरं तर या प्रभागावरती जे नितांत प्रेम करतात आणि हे प्रभाग जणू काही ज्यांचं कुटुंबच आहे, आपल्या प्रभागाचे लाडके नगरसेवक सन्मान्य रतनजी मांडवे साहेबांचा या ठिकाणी जोरदार टाळ्याने आपण सत्कार करूयात. मायेची उपदार शाळ, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि इथे सन्मान चिन्ह देऊन मी सर्व मित्र परिवाराला पुन्हा एकदा विनंती करतो. महेशदादा जाधव यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते. चला या सर्वांनी या ठिकाणी निश्चितच आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व 100% समाजकारण ही ज्यांची भूमिका आहे आणि निश्चितच तुम्ही पाहताय कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग 2025 वर्षपर्व 7वं आणि 7वं स्पर्ध ज्यांच्यामुळे यशस्वी झालंय, सन्मान्य मांडवे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. त्याचबरोबर इथे जे पंच होते, खरं तर पंचांचं कौतुक करावं लागेल. महेशजी सूर्यवंशी आणि राजूजी रेड्डी सर या दोन्ही पंचांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बिगांड. चला म्हणजे दोन्ही पंचांना विनंती करतो व्यासपीठावरती या. खरं तर मांडवे साहेबांचं खूप सारं कौतुक आहे, कारण पहा मी कायम सांगत असतो देवाने इंद्रिय आपल्याला दिलेत, मदतीसाठी दिलेले आहेत, सेवेसाठी दिलेले आहेत आणि या प्रभागाची निस्वार्थी सेवा सन्मान्य रतनजी मांडवे साहेब करताना आपण पाहत असतो. या ठिकाणी जे दोन पंच आहेत सूर्यवंशी सर आणि रेड्डी सर यांचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. चला विनंती आहे, कारण त्यांनी जे पंचगिरी केले ना, अंपायरिंग केले ना, अतिशय दर्जेदार. सन्मान्य कारभार काका आणि वाघमारे काकांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूयात. चला आता आपण बक्षीस वितरणाकडे जाऊयात. लाईव्हचा एक आणि डीजेचा एक सत्कार महत्वाचा आहे, ज्यांच्या मार्फत या ठिकाणी ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचं काम केलेलं आहे. ओम साई MTC लाईव्ह त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. चला विनंती आहे, लाईव्ह चॅनल या. लाईव्हच्या वतीने या ठिकाणी आमचे जे ऑपरेटर आहेत ते सन्मान स्वीकारणार आहेत. त्याचबरोबर डीजेच्या वतीने डीजे प्रतीक चला विनंती आहे आवडण्याचं अतिशय सुरेख असं डीजे वादन तुम्ही केलेलं आहे. चला या सत्कारानंतर आपण लाईव्हचं आणि डीजेचं सन्मान करूयात. चला विनंती आता बक्षीस वितरणाकडे सुरुवात करायची का? खरं तर
उत्कृष्ट फिल्डरची ट्रॉफी आहे ना, लाईव्ह वाल्यांचा सत्कार. खरं तर ते महत्वाचे आहेत. या 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 चला विनंती आहे, लाईव्हचा सन्मान या ठिकाणी आपण करूयात. त्यांना विनंती आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांनी लाईव्ह दाखवण्याचं काम केलेलं आहे त्या लाईव्ह चॅनलचा आपण, लाईव्ह वाहिनीचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूयात. चला विनंती, त्या ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन त्याचा शुभ सन्मान आपण करूयात. सुभाषजी इंदलकर साहेबांना विनंती आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, सर्वांनी जोरात टाळ्यांनी सर्वांचं कौतुक करायचं आहे. तर 2 दिवस झालं आपल्यासाठी जे कॉमेंट्री करून समालोचन करून आपलं जे मनोरंजन केलं गेलं आहे, संकेतजी धनावडे यांचा शुभ सत्कार मी घेऊ इच्छितो. अक्षयजी दुधाळ यांच्या शुभ हस्ते संकेत धनावडेचा सत्कार घ्यावा. सर्वांना विनंती आहे, जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत, प्रोत्साहन द्यायचं आहे आपल्याला सर्वांना. त्या संकेताच्या माध्यमातून 2 दिवस झाला आपण सुमधूर कॉमेंट्री ऐकतोय. भोर तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून याची ओळख आपल्या एपी बॉयजचा एक भाग मानला जातो संकेत याला, आणि त्याचा शुभ सन्मान आपल्या मंडळाच्या वतीने अक्षयजी दुधाळ यांच्या शुभ हस्ते केला जातो. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच आपल्याला मंडप आणि डेकोरेशनचं सहकार्य केलं गेलं आहे. सदादादा यांचा शुभ सन्मान मी अनुभवदादा बेळे यांना विनंती असेल, त्यांचा शुभ सन्मान तुम्ही स्वीकारायचा आहे. हॅलो. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने सदरक्षण आयोग, खल निग्रहण आयोग सज्जनांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस कार्यरत असतं, दुर्जनाच्या नाशासाठी. या ठिकाणी वैभवजी पोळे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. वैभवजी पोळे साहेबांना विनंती आहे, अनुभवजींचा सत्कार सॉरी माफ करा, वैभवजी पोळे साहेब करणार आहेत. चला मायेची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण सन्मान करूयात अनुभवजी बोळे साहेबांचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला डीजे थोडासा आवाज वाढवा. आता काय प्रथम द्वितीय तृतीय आपण पारदर्शक वाटणार आहोत. चला थँक्यू. पारदर्शक वाटण्याला आता आपण सुरुवात करूयात. वाटायचं का बक्षीस? सन्मान्य वैभवजी पोळ साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मानवर आहे. मी मांडवे साहेबांना विनंती करतो, मांडवे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण वैभवजी पोळ साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करूयात. त्याचबरोबर ज्यांच्याद्वारे उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देण्यात आलेला आहे, मंगेशजी जानबरे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येणार आहे. मंगेशजींना विनंती आहे, मंगेशजी जानबरे आपण या. जोरदार टाळ्या मंगेशसाठी झाल्या पाहिजेत. त्यांनी ट्रॉफी दिलेली आहे, ट्रॉफी सौजन्य केलाय. चला मंगेशजी या व्यासपीठावरती आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
सन्मान्य पांजरे काकांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण मंगेशजी जानबरे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. चला, थँक्यू व्हेरी मच. खरं तर ज्या गोष्टीची आपल्याला आतुरता होती, खरं तर प्रत्येक खेळाडू कशासाठी खेळत असतो, ट्रॉफीसाठी, बक्षिसासाठी. आणि आता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. इथे सर्वप्रथम आपण जाऊयात बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बक्षीस वाटायचं का? तुमचा चेहरा सांगते नको. चला, एक सत्कार आहे विशालजी बांदल. खरं तर त्यांनी आज पैशाचा पाऊसच पाडलाय, त्यामुळे विशालजी बांदल याचा देखील सन्मान आहे. विशालजी बांदल आपण पण या व्यासपीठावरती. विशालजी बांदल यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या आणि आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करा. या विशालजी या. मांडवे साहेबांना विनंती करतो, मांडवे साहेबांचे शुभ असते. विशालजी या, लवकर या. चला, या ठिकाणी व्यासपीठावरती तुम्ही पाहताय अगदी विशालजी बांदल यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅलो हॅलो. खरं तर विशालजी बांदल जे आहेत बिग बॉस मराठीचे ते एक लेखक आहेत आणि खरं तर रायटर आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी विशेषतः कौतुक करूयात. चला, आता बक्षीस वितरण करायचं का चालू? चला, सर्व संघ इकडे लक्ष द्या. खरं तर आपण बऱ्याचदा मोठ्या मोठ्या प्रीमियर लीग पाहिल्या आहेत. आपल्या परिसरामध्ये, नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा झाल्यात. प्रत्येक खेळाडूला असं वाटायचं की आपण देखील नाईट स्पर्धा खेळावी, परंतु ती स्पर्धा ठेवणं आर्थिक कारणामुळे शक्य नव्हतं. आणि ज्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे स्पर्धेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार सन्मान्य मांडवे साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करूयात. सर्वप्रथम या स्पर्धेचे उत्कृष्ट फिल्डर या किताबाकडे जर आपण गेलं, एका मॅचमध्ये एका खेळाडूकडे 5 कॅच गेले होते, त्यांनी 5 कॅच पकडल्या आणि त्यासाठी 501 रुपये देखील त्या खेळाडूला भेटले होते. यस, रेंडीमुरा गावचा खेळाडू नाव काय? शुभम पार्टे ठरतोय या मॅचचा बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट फिल्डर ठरत आहे शुभम. चला, विनंती, शुभमचे वडील शुभमला या ठिकाणी आता हे बक्षीस देणार आहेत. शुभमच्या वडिलांनाच देखील विनंती आहे. चला, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मी पार्टे साहेबांना विनंती करतो, कारण पुत्र व्हायचा गुंडा ज्या त्रिलोकी झेंडा आणि निश्चितच या ठिकाणी पाहताय वडिलांच्या अजितदादा सुपेकरांना देखील विनंती. अजितदादा आपण पण या. जोरदार टाळ्या या ठिकाणी झाले पाहिजे शुभमजी पार्टे यांना. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शुभम, काय झेल पकडलेत. खरं तर खूप चांगली क्षेत्ररक्षण तुझ्या मार्फत झालेलं आहे आणि या मॅचचं तुम्ही जर विचार केला ना, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सर्वाधिक झेल ज्या खेळाडूच्या नावावरती आहे शुभम पार्टे ठरत आहेत. चला शुभम इकडे या. या स्पर्धेचा शुभम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तू ठरलेला आहेत. खरं तर सर्वाधिक चांगले झेल तू पकडलेत. कसं वाटतं या स्पर्धा खेळत असताना, कसं वाटत होतं? आता बेस्ट फिल्डर हा किताब भेटला, काय म्हणशील? खरंच खूप चांगलं वाटतंय. टीमने सपोर्ट केला. अक्षय कांबळे नेहमी पाठीचे असतात. चला, थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, खरं तर वडिलांच्या हस्ते त्याला बक्षीस भेटत आहे. मैदानामध्ये जाऊयात. मी सर्वप्रथम अजयजी सुपेकर आणि संदीपजी चव्हाण. चला संदीपदा चव्हाण आपण पुढे या. अजयजी सुपेकर आपण देखील पुढे या. यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेमध्ये गॅरी 11 संघ परास्त झालाय, परंतु गॅरी 11 संघाचा कर्णधार 146 धावा ज्या खेळाडूने टोकले 46 वरती एका मॅच मध्ये बाद देखील झालाय मिस्टर अजित धनावडे. चला, नाव घेतलंय अजित धनावडे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 146 धावा, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचे ते ठरलेले आहेत. आणि या उत्कृष्ट बॅट्समन साठी तुम्ही पाहता अगदी
अजितने खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. 146 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि या मॅचचे उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समनचे मानकरी ते ठरलेत. अमोलजी नवगणे, संदीपजी चव्हाण, अजयजी सुपेकर यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत. या मॅचचे बेस्ट बॅट्समन या अजित. 146 धावा तुम्ही टोकलेल्या आहेत. तुमचा संघ परास्त झालाय, परंतु उत्कृष्ट फलंदाज हा किताब भेटतोय. आउट ऑफ फॉर्म तुम्ही होता. तुमच्या जीसीसी दोंडवाडी टीम कडून देखील तुम्ही फक्त गोलंदाजी करत होता, परंतु एपी बॉयचा विश्वास तुमच्यावरती होता. आज एपीपीएल मध्ये बेस्ट बॅट्समन भेटलाय. पुन्हा एकदा बॅटिंगच्या मार्फत तुम्हाला लय आलाय का? हा नक्की. आउट ऑफ फॉर्म नाही मी बॅटिंग पण करू शकतो, पण थोडंसं एपी वाईज मधूनच मी मोठा झालो आहे आणि त्यांच्यामुळेच एवढा चांगला खेळ झाला आहे. आणि मी 6 वर्ष मी फायनलच खेळलो होतो. यावर्षी मला खूप वाईट वाटते की मी यावर्षी फायनल नाही खेळलो. अजितचं हे काय होतं, बॅटिंग करताना षटकार चांगलं टोकतो परंतु बोलताना. चला शुभेच्छा आहेत. त्यानंतर ह्या स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज खर तर उत्कृष्ट गोलंदाज गाव चिखलीच आहे, परंतु नाव वाई एक्सप्रेसचं नाहीये. आणि खरंच त्या खेळाडू प्रत्येक मॅच मध्ये 2-2 विकेट घेतलेल्या आहेत. कांबळेंचा लाडका अक्षय. चला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेचे बेस्ट बॉलर या स्पर्धेमध्ये खरंच अक्षयने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. चला अक्षयजी या. संतोषजी नवगणे, कंक साहेब आणि बाजीराव दादा धोंडे सर्वांनाच विनंती करतो. सर्व या तुषारजी कुडले यांना देखील विनंती आहे. चला अक्षयसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण पहा, हा जरी शेवटचे 2 ओव्हर टाकत होता ना, शेवटचं 4थं किंवा 5वं षटक याच्याकडे असायचं, परंतु प्रत्येक षटकामध्ये याने 2-3 विकेट घेतलेल्या आहेत. खरं तर अभ्यास केला होता प्रशांत वाडकरचा चिखलीचा, परंतु चिखलीचा नवीनच खेळाडू या ठिकाणी, उदयमुख खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. जनसेवक डॉन म्हणतात डॉन. जोरदार टाळ्या अक्षयसाठी. चला अक्षय, खरं तर बऱ्याचदा चिखली गावातून प्रशांत वाडकर या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाज हा किताब भेटलेला आहे, परंतु खरंच तू चांगली गोलंदाजी केली. आम्ही सर्व युट्यूबवरून काढलेला आहे. प्रत्येक मॅचमध्ये 2-3 विकेट. काय म्हणशील, खेळ तुला वाटलं होतं असा खेळ होईल का? खेळाबद्दल तर मी ते गेल्या वर्षी मला शूज भेटले होते आणि मी जेव्हा बॉलिंग टाकतो तेव्हा प्रशांत मला सांगत असतो असा बॉल टाक तसा बॉल टाक. जर मला आहे ना शूज भेटले असते मी प्रशांतला दिले असते. ही ट्रॉफी पण मी देऊ शकतो, असं काही नाही. प्रशांतसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. परंतु खरं तर ही नाईट स्पर्धा प्रत्येक खेळाडूला असं वाटतं खेळावं. मांडवे साहेबांमुळे आपल्याला इथे सहभाग भेटला आहे. मांडवे साहेबांचं खूप या स्पर्धेसाठी सहकार्य आहे, त्यांच्याबद्दल काय सांगशील? त्यांचं तर मनापासून आभारच करतोय. गेले 3-4 वर्ष मी बघतोय त्यांना, त्यांचं कार्य एकदम एक नंबरच आहे, त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार. चला कुठला वाई मतदारसंघातला खेळाडू इथे सांगतोय मांडवे साहेबांचं कार्य, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. चला या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक कॉम्बिनेशन म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. जो मॅन ऑफ द सिरीज राहणार आहे ना, त्याला इथे शूज आहेत, त्याला इथे बॅट आहे, त्याला इथे ट्रॉफी आहे, त्याला इथे खूप 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 काही आहे. चला या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, चला KSK महाबळेश्वर वाकी गावचा गणेश कदम ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. जोरदार टाळ्या गणेश कदम यांच्यासाठी. चला विनंती आहे. आणि अभिजी बेंडे यांना विनंती करतो, आपण तुमच्या शुभ हस्ते अभिजी बेंडे यांच्या हस्ते बॅट देऊयात. मंगेजी जानबर यांच्या शुभ हस्ते शूज देऊयात. आणि निखिलजी मांडवे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देऊयात. गणेश कदम वाकी गावचा खेळाडू जरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला असला ना, तरी खेळ याने खूप चांगला केला. जोरदार टाळ्या गणेश कदम या खेळाडूसाठी. धावसंख्या याने 139 बनवलेत, विकेट घेतलेत 9.
या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट, सर्वाधिक धावसंख्या या खेळाडूची आपल्याला पाहायला भेटते. मंगेशजींच्या शुभ हस्ते इथे आपण शूज देऊयात, बेंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण बॅट देऊयात आणि निखिल दादाच्या शुभ हस्ते आपण ही तृतीय मॅरेथॉन सिरीजची ट्रॉफी देऊयात. चला गणेश, असं वाटते का काय घेऊ काय नाही? चला जोरदार टाय गणेशसाठी. गणेशजी, मंगेश काय सांगतात माहितीये का? शूज मी घालतो आणि विशाल परमार सांगतो मी बॅट घेतो. एकटा गणेश काय काय नेणार? सर थँक्यू व्हेरी मच. परंतु गणेश पण हुशार आहे बघा, काखेमध्ये त्यांनी शूज ठेवलाय, एका हातामध्ये बॅट आणि एकीकडे ट्रॉफी. खरं तर गणेश, महाबळेश्वर तालुक्यामध्ये तुम्ही क्रिकेट खेळत असता, ग्रामीण क्रिकेट तुम्ही बाकीच्या गावामधून खेळत असता, परंतु एपी बॉईजबद्दल मला तुझ्या तोंडामधून ऐकायचं. कारण सुरुवातीला ज्यावेळी तू आला असतात 5-6 वर्षापूर्वी एपी बॉईजमधून इथे प्रॅक्टिस तू केलीस, नवी मुंबई ग्रामीणचे सामने तू एपी बॉईजमधून घेतात, काय त्या संघाबद्दल सांगशील? खरं तर मी इथं नवीनच राहायला आलो होतो. मला वाटत नव्हतं की मला घेतील खेळायला. इथं खेळायचं मी यायचो, रोज 2-3 दिवस बघितलं, नंतर मी विचारलं स्वप्नील असेल, त्यानं मला चान्स दिला आणि मी खरोखरच मला आज खूप अभिमान वाटतो की मी या टीमचा मेंबर आहे. मला खूप फील होतं आहे आणि खरं तर मांडवे साहेबांबद्दल मी नेहमी ऐकत असतो आणि ते खूप पोरांना सपोर्ट करतात. चला थँक्यू व्हेरी मच. मॅरेथॉन सिरीज ही ट्रॉफी भेटलेली आहे. गणेश कदम याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर एपी बॉईज परिस आहे आणि जो जो एपी बॉयच्या संगतीमध्ये येतो ना, काही ना काहीतरी त्याचं नाव होत असतं. चला आता या स्पर्धेमध्ये आपण एकच ट्रॉफी ठेवली आहे आणि त्या ट्रॉफीचे मानकरी, चला विनंती आयांश 11 संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रथम क्रमांकाचा मानकरी, किंग ऑफ द टुर्नामेंट APPL 2025चा मानकरी, सीझन 7वं, पर्व 7वं आणि या 7व्या पर्वाचा मानकरी आयांश 11 संघ. चला विनंती आहे सर्व संघ या इथे प्रथम क्रमांकाचा ट्रॉफी आपण त्यांना देऊयात आणि इथे सर्व मान्यवर आदरणीय मांडवे साहेबांना विनंती करतो. मांडवे साहेब आपण पुढे या. सर्व मान्यवर खेळाडू बसतील. मांडवे साहेब तुम्ही उभे राहते या. सर्व अजय दादा सगळ्यांनी या, संदीप दादा सगळ्यांनी या. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एकदा सगळ्यांनी विनंती इकडे लक्ष द्या. आपल्या एपी बॉईज साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एपी बॉईज साठी खरं तर हा क्रिकेटचा विजय आहे, फक्त आयएस 11 संघाचा विजय नाही तर आपल्या पूर्ण या चाळीचा विजय आहे. आपले जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांचा विजय आहे. खरं तर मांडवे साहेबांच्या सहकार्यातून हा सर्वांगीण विकास क्रिकेटचा आपल्याला पाहायला भेटतोय. जोरदार टाळ्या इथे निश्चितच एपी बॉईज आणि प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या टीम साठी जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू व्हेरी मच. जर चुकून वाकून कोणाचा सत्कार राहिला असेल, सन्मान राहिला असेल तर आपण त्यासाठी दीर्घायू व्यक्त करूयात आणि आजची स्पर्धा इथे समाप्त झाली असं घोषित करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.